नमस्कार उद्योजक हो. काय म्हणताय? अजून उद्योजक नाही तुम्ही, फक्त काहीतरी करायचंय हा विचार आलाय. अहो, हा विचारच तुम्हाला तुमच्या उद्योजकतेच्या टप्प्यामध्ये एका ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. आणि यासाठी साथ असणार आहे आपल्याच बाराखडी स्टार्टअपची या युट्यूब सिरीजची. मी विजय पवार, फाउंडर डिरेक्टर द सर्व्हिस कॅफे प्रॉपर्टी केअर सोल्युशन्स पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या घर आणि ऑफिसच्या स्वच्छतेची काळजी घेणारं सर्वात विश्वसनीय नाव म्हणजे आम्ही, म्हणजेच द सर्व्हिस कॅफे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं, आणि सुधारलेलं मस्तक हे कोणापुढेही नतमस्तक होत नाही. तर जर तुमचं मस्तक नतमस्तक करायचं नसेल तर भेट द्या पुस्तकांच्या महासागराला, म्हणजेच डहाणकर कॉलनीत असणाऱ्या पुस्तक विश्वला. बाराखडी स्टार्टअपची या सिरीजमध्ये आपण नेमकं पाहतोय काय, आपण भेटतो का? तर तुम्हाला आठवत असेल, जसं आपल्याला कळायला लागलं तसं भयंकर अशा डीएड आणि बीएडच्या लाटा आल्या, बरोबर. त्यानंतर लाट आली बीसीए बीसीएसची, त्यानंतर लाट आली इंजिनिअरिंगची, आणि आता वादळ आहे एमबीएचं. पुढचा टप्पा किंवा सर्वात मोठी सुनामी जर बघितली तर ती सुनामी आहे स्टार्टअपची. आपण भेटतोय का याचं उत्तर ह्या सुनामीमध्येच आहे. आपला उद्योग किंवा व्यवसाय किंवा होणारं स्टार्टअप हे या सुनामीतल्या एखाद्या थेंबासारखं वाहून जाऊ नये यासाठी आपण भेटतोय. आणि हे वाहून न जाण्यासाठी नेमकं करायचं काय, सुरुवात कशी करायची, आवश्यक गोष्टी कुठल्या, या सर्व गोष्टींचा एक समुच्चय म्हणजे आपली बाराखडी स्टार्टअपची ही सिरीज. मित्रांनो, या सिरीज मधील पहिल्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केली होती स्टार्टअप म्हणजे काय, पारंपरिक व्यवसाय आणि स्टार्टअप ह्याच्यामध्ये नेमका फरक कोणता, बरोबर. तर एक साधं सोपं आणि सरळ अशा भाषेतली जी आपण व्याख्या केली होती त्यावरती थोडक्यात रिव्हिजन टाकूया. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्वलंत असणारा एखादा प्रश्न किंवा येणारी एखादी अडचण कायदेशीर मार्गाने सॉल्व्ह करत किंवा कायदेशीर मार्गाने त्याचं उत्तर शोधत आपलं जीवन सुखकर करणारी आणि त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी व्यावसायिक संकल्पना म्हणजे स्टार्टअप, बरोबर. एकदम साधं सोपं आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, त्याच्यासाठी कायदेशीर उत्तर तयार करणं, आणि ह्या कायदेशीर उत्तरामुळं सामाजिक अडचण आणि सामाजिक जीवन सुखकर करणं, आणि त्यातून अडचण सोडवणाऱ्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी संकल्पना म्हणजे आपलं स्टार्टअप. याच पहिल्या एपिसोडमध्ये आपण जाता जाता एक संकल्पना किंवा एका ब्रँड बद्दल बोललो होतो. आहे लक्षात तुमच्या? तर नसेल तर आपला पहिला व्हिडिओ न विसरता बघा. तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती नोकिया बद्दल. नोकिया, बरोबर, एकेकाळचा सर्वोत्कृष्ट ब्रँड, सर्व मोबाईल पैकी टिकाऊ असणारा ब्रँड नोकियाचा. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस आपल्याला मोबाईल कळायला लागला तेव्हा हातात होता नोकियाचा मोबाईल. पण आजचा विचार करता, आजच्या स्पर्धेचा विचार करता, नोकिया नेमका आहे कुठं? हा भाग वेगळा की मायक्रोसॉफ्टनं नोकियाला विकत घेतलं, पण नोकियाची जी एक इंडिव्हिज्युअल ओळख होती, नोकियाचं जे एक इंडिव्हिज्युअल किंवा स्वतंत्र असं अस्तित्व होतं, हे अस्तित्व का नाही राहिलं? ना मॅनेजमेंटची भांडणं, ना कुठली आर्थिक संकट, ना कामगारांचा संप, ना कुठली एखादी घटना. मग नेमकं नोकिया गेलं कुठं? तर याचं उत्तर आहे, नोकियाच्या मॅनेजमेंटने काळाची पावलं ओळखली नाहीत. काळाची पावलं ओळखली नाहीत म्हणजे नेमकं काय? अहो, साधी गोष्ट आहे की ज्या वेळेस वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल्स खूप अशा पुढच्या व्हर्जन्समध्ये जात होते, पुढच्या टप्प्यामध्ये जात होते, जो कोणी ग्राहक आहे त्या ग्राहकाला सोपं कसं जाईल, त्याच्या डोळ्याला त्रास नाही होणार, त्याचा कीपॅड कसा एकदम फ्रेंडली असेल, ह्या सर्व गोष्टीवरती काम करत होतं. त्याच वेळेला नोकिया आपल्या जुन्या डिझाईन मध्येच होतं. म्हणजेच उद्योजकांसाठी सर्वात महत्वाचं काय आहे तर ग्राहकाची गरज ओळखून काळानुसार पावलं उचलणं, बरोबर, आपली प्रोडक्ट किंवा सेवा डेव्हलप करणं, तर आणि तरच आपला उद्योग या स्पर्धेच्या युगात टिकून राहील, बरोबर. तर नोकिया का संपला? तर काळाची पावलं ओळखण्यात नोकिया कमी पडला. पुढचा टप्पा किंवा पुढचा विषय जर बघायचं झालं तर जसं आपण स्टार्टअपच्या व्याख्येमध्ये बघितलं की एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर महत्वाचं काय आहे? महत्वाची आहे आयडिया, एखादी संकल्पना. आणि याच गोष्टीचा जर विचार केला म्हणजे फक्त आयडिया मिळाली तर व्यवसाय सुरू झाला का हो? तर नाही. ती आयडिया कशी असली पाहिजे? समाजातील एखादा प्रॉब्लेम पिक करणं, ते प्रॉब्लेम सोडवणं, बरोबर. मग चालता बोलता असं काय झालं की मला चालता बोलता माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये एक 5 प्रॉब्लेम सापडले. मी खुश, 5 प्रॉब्लेम सापडले, 5 व्यवसाय मिळाले, आता मी बिलिनियर होणार, मिलिनियर होणार, मला अवॉर्ड मिळणार, मी स्टार्टअप होणार, बरोबर. खुश नका होऊ का? तर फक्त प्रॉब्लेम मिळणं
म्हणजे व्यवसाय सुरू करणं नाही मित्रांनो, तर त्या प्रॉब्लेमला समर्पक असं उत्तर मिळणं, व्यवसायाभिमुख संकल्पना मिळणं, ते झाली तुमची व्यवसायाची संकल्पना किंवा उत्तर. बरोबर. या उत्तराचा जर विचार केला आपण असं समजूया की या 5 प्रॉब्लेमवरती आपल्याला 5 उत्तरं मिळाली. बरोबर. म्हणजे या 5 उत्तरासहित आपल्या 5 व्यावसायिक आयडिया आपल्याला मिळाला. म्हणजे व्यवसाय सुरू करताना जो पहिला टप्पा आहे किंवा पहिली जी स्टेप आहे ती आपण पार पाडली. या स्टेपचं नाव आयडिया इनिशियलायझेशन. लक्षात घ्या, व्यवसायाच्या सुरुवातीचा पहिला टप्पा ही म्हणजे आपल्या डोक्यात एखादी आयडिया येणं आणि त्या आयडियावरती आपण काम करायला सुरुवात करणं म्हणजेच आयडिया इनिशियलायझेशन. बर, मला आयडिया मिळाली, पण ह्या आयडियाची नेमकी पडताळणी केली पाहिजे ना. व्यवसाय करायचा तर पडताळणी झाली पाहिजे. या पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कुठल्या त्या आपण बघणार आहेत आयडिया व्हॅलिडेशन मध्ये. तर आयडिया व्हॅलिडेशन म्हणजे नेमकं काय, आयडिया व्हॅलिडेशन मध्ये आपण बघतो काय, किंवा आयडिया व्हॅलिडेशन मध्ये कुठल्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे. आयडिया व्हॅलिडेशन या संकल्पनेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहक. आपण व्यवसाय करतोय, पैसा कमावणार, कुठून कमावणार, ग्राहकाकडनं कमावणार. आपला प्रोडक्ट किंवा सेवा आपण विकणार कोणाला, ग्राहकाला. तर थोडक्यात बघायचं झालं, आपला प्रोडक्ट किंवा सेवा आपण विकणार कोणाला हे शोधणं ही यशस्वी व्यवसायाची पहिली पायरी आहे. बरोबर. म्हणजे आयडिया इनिशियलाइज झाली, आपण व्यवसायाच्या टप्प्यामध्ये उतरलो, तर ह्या टप्प्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा टार्गेट ऑडियन्स शोधणं. म्हणजेच आपला ग्राहक कोण आहे, त्या ग्राहकाला काय लागतं, ग्राहकाचं वय काय, ग्राहकाचं लिंग कोणतं, त्याची आर्थिक क्षमता काय, त्याचं भौगोलिक ठिकाण कोणतं, या सर्व बाबींचा जर आपण विचार केला आणि त्यांना असं एकत्रित केलं तर आपला टार्गेट ऑडियन्स डिफाईन होतो. बरोबर. तर पडताळणी करताना दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे या सेम कन्सेप्टवरती, सेम आयडियावरती काम करणारी आपला प्रतिस्पर्धी कोण. बरोबर. का प्रतिस्पर्ध्याचा काय विचार करायचा, आयडिया माझी आहे मी मार्केटमध्ये उतरणार असं नाही होणार मित्रांनो. तर तुम्ही ज्यावेळेस तुमच्या आयडियाचा विचार करता, ज्यावेळेस संकल्पनेचा विचार करता, सेम संकल्पनेवरती काम करणारे मार्केटमध्ये आणखी कोणी असू शकतं. बरोबर. तर सेम संकल्पना इतर कोणाच्याही डोक्यात येऊ शकते. मला काहीतरी सुचलं तर सेम कोणाला तरी आणखी सुचू शकतं. आज आपल्या फक्त देशाचा विचार केला तर देशामध्ये जवळपास 150 कोटी लोकसंख्या आहे आणि या 150 कोटीमध्ये आपल्यासारखा विचार करणारे किंवा आपल्या पुढचा विचार करणारे हजारो लाखो लोक असतील. म्हणून प्रतिस्पर्ध्याचा विचार करणं ही देखील काळाची गरज आहे. आपल्याला आपला स्टार्टअप यशस्वी करायचा आहे तर प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करा. बर, प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करताना नेमकं मला करायचंय काय, तर सेम आयडियावरती काम करणार तुमचा प्रतिस्पर्धी कोण, त्याचे प्लस पॉईंट कोणते, त्याचे मायनस पॉईंट कोणते, त्याची स्ट्रेंथ काय, विकनेस काय. बरोबर. आणि ह्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्ही तुमच्या ग्राहकाला काय देऊ शकता. म्हणजे ग्राहकानं तुमच्याकडे जर यायचं असेल तर तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा, तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा तुम्ही तुमचं वेगळेपण दाखवलं पाहिजे. तर आणि तरच ग्राहक तुमच्याकडे येईल. हा झाला आपला आयडिया व्हॅलिडेशनचा मुद्दा. बरोबर. आयडिया मिळाली, त्याची पडताळणी केली. आता पुढं काय, पुढं काय म्हणजे आता त्या आयडियाची अंमलबजावणी केली पाहिजे ना. व्यवसाय करायचा तर अंमलबजावणीशिवाय शक्य नाही. ठीक आहे. तर पुढचा टप्पा जो आहे अंमलबजावणीचा म्हणजेच आयडिया एक्झिक्युशन. लक्षात घ्या मित्रांनो, जो आपला पूर्ण व्यावसायिक प्रवास आहे, ह्या व्यावसायिक प्रवासामध्ये हे 4 टप्पे म्हणजे दिशादर्शक असतील. तुमची व्यवसायाबद्दलची संकल्पना, तुमची स्टार्टअप बद्दलची संकल्पना एकंदरीत एकदम क्रिस्टल क्लिअर करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे या 4 गोष्टी. बरोबर. या 4 गोष्टीपैकी जर विचार करायचा झाला, आपण आयडिया इनिशियलायझेशन पाहिलं, आपण आयडिया व्हॅलिडेशन पाहिलं, आता येऊ एक्झिक्युशन वरती. तर आयडिया एक्झिक्युशन म्हणजे काय, जर आपली एखादी व्यावसायिक संकल्पना आपल्याला बिझनेस मॉड्यूलमध्ये कन्व्हर्ट करायची. बरोबर. म्हणजे माझ्याकडे असलेली आयडिया मला त्यातून बिझनेस मॉड्यूल कसं असणार आहे, तर हे करण्यासाठी मी आयडिया व्हॅलिडेट केली. आणि आयडिया व्हॅलिडेट केल्यानंतर ते बिझनेस मॉड्यूल रन करण्यासाठी मला काय लागणार आहे. उदाहरण द्यायचं झालं, समजा तुमचा प्रोडक्ट किंवा सेवा तुम्हाला मार्केटमध्ये उतरवायची आहे. बरोबर. तुमचा प्रोडक्ट सेवा मार्केटमध्ये उतरवण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे. उदाहरणार्थ म्हटलं तर कच्चा माल आहे, मशिनरी आहे, आवश्यक मनुष्यबळ कोणतं, या सर्व गोष्टींचा अभ्यास जर बघितलं तर आपल्याला एक्झिक्युशन मध्ये येतो. यासोबतच समजा तुमचं प्रोडक्ट आहे, तुमची सेवा आहे, हे ग्राहकापर्यंत पोहोचवायचं आहे, तर ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी
तुम्हाला ट्रान्सपोर्ट लागणार आहे. या ट्रान्सपोर्टची सुविधा तुम्ही कशी करता आहात, तुमचं सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं आहे, या सर्व बाबींचा एकत्रित केलेला अभ्यास हा आपल्याला एक्झिक्युशनसाठी उपयोगी पडतो. मित्रांनो लक्षात घ्या, जसं आपण चर्चा केली तर त्या चर्चेनुसार आपण आयडिया इनिशियलाइज झाली, आयडिया व्हॅलिडेट झाली, आता अंमलबजावणीचा टप्पा आपला पार होतोय. म्हणजेच ज्यावेळेस ह्या तिन्ही टप्प्याला आपण पार करू आपली आयडिया तावून सुलाखून निघणार आहे. बरोबर, कारण ह्या 3 टप्प्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्याला समजतील आणि ज्यावेळेस ह्या अडचणीवरती आपण मार्ग काढू त्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यावरती म्हणजेच ऑपरेशनच्या टप्प्यावरती जाणार आहे. बरोबर, मार्केटचा अभ्यास, मार्केटची गरज, आपली क्षमता आणि ग्राहकांची आवड निवड ह्या गोष्टींची जर सांगड घातली तर आपला व्यवसाय किंवा स्टार्टअप ह्याचा एक यशस्वी असा वे तयार होतो, एक रूट तयार होतो आणि या रूटवरती चालण्यासाठी आपल्याला मदत करतो ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे काय तर आपला व्यवसाय चालू असताना आपल्या दैनंदिन जे रुटीन आहे यामध्ये नेमक्या अडचणी कुठल्या येतात, या अडचणी जर आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेमकं काय करतो, एक व्यावसायिक म्हणून माझी विचारधारा नेमकी कशी असते. बरोबर, तर ह्या विचारधारेचा जर विचार केला तर आपल्याला येणाऱ्या अडचणी, त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याकडे असणारे मार्ग आणि त्यातून मिळणारं उत्तर कोणतं, या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे. हे उत्तर शोधताना जो मार्ग आपण अवलंबणार आहे तो मार्ग अवलंबताना खर्च कुठं आपला कमी होतो, वेळ कुठं वाचतो, आपल्याला कष्ट कुठं कमी लागतील, ह्या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे मित्रांनो. आणि जर या बाबींचा विचार केला तर आणि तरच आपले पहिले 3 यशस्वी टप्पे पार केल्यानंतर आपण 4थ्या टप्प्यामध्ये पोहोचणार आहोत. आणि हे 4 टप्पे ज्यावेळेस मित्रांनो पार होतील, तुमचं कच्ची तयारी म्हणा, पूर्व तयारी म्हणा किंवा एक डेटाबेस म्हणा, या सर्व बाबींचा अभ्यास करून ह्या 4 पिलरवरती तुमचा व्यवसाय, तुमचा स्टार्टअप उभं राहणार आहे. तुमच्या व्यवसायाचे 4 पिलर, 4 खांब, तुमच्या व्यवसायाचा डोलारा सांभाळणारे महत्वाचे खांब म्हणजे या 4 गोष्टी. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी एकदा रिवाइज करूया. आयडिया इनिशियलायझेशन म्हणजे आयडिया मिळवणं, म्हणजे व्यवसायाची संकल्पना मिळवणं. आयडिया व्हॅलिडेशन, व्हॅलिडेशन मध्ये काय आहे, आपण आयडियाची पडताळणी करतो. मिळालेली आयडिया वेगवेगळ्या मोजमापावरती आपण परिमित करतो. बरोबर, आयडिया इनिशियलाइज झाली, व्हॅलिडेट झाली, आता त्याची अंमलबजावणी म्हणजेच एक्झिक्युशन. बरोबर, एक्झिक्युशन मध्ये आपण पाहिलं की आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात आणि हे 3 टप्पे पार केल्यानंतर महत्वाच्या टप्प्यावरती आपण जातो ऑपरेशनवरती. आपलं ऑपरेशन रन करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठीचा मार्ग आपण याच्यामध्ये शोधला. तर हे 4 टप्पे पार केल्यानंतर आपण एका यशस्वी स्टार्टअप किंवा उद्योगाची एक वीट रचली जाते, आपला पाया भक्कम केला जातो. मित्रांनो, जर आता आकडेवारीचा विचार करायचा झाला तर स्टार्टअप इंडिया यांच्या एका सर्व्हेनुसार, स्टार्टअप इंडियाच्या सर्व्हेनुसार 2014 ते 2020 यामध्ये केवळ 27% स्टार्टअप, लक्षात घ्या खूप महत्वाचा आकडा आहे, केवळ 27% स्टार्टअप ह्या 4 फेज मधनं यशस्वीरित्या बाहेर पडले आणि आज हे स्टार्टअप एक सक्सेसफुल ब्रँड म्हणून रन होत आहेत. बरोबर, आता परवाची तुम्ही न्यूज बघितली असेल की भारतामध्ये या एका वर्षात सर्वात जास्त युनिकॉर्न स्टार्टअप आलेले आहेत. युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय हे आपण पुढच्या आपल्या प्रवासात बघणारच आहेत, आपण टप्प्याटप्प्यानं जातो. पण लक्षात घ्या हे 4 टप्पे एवढे महत्वाचे आहेत की एकूण आकडेवारीच्या केवळ 27% स्टार्टअप हे 4 टप्पे पार करून यशस्वीरित्या रन होत आहेत. बरोबर आहे. तर मित्रांनो, आता ह्या 4 टप्प्यांचा जर आपण विचार केला, सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय असेल, कुठलाही उद्योग व्यवसाय स्टार्टअप उभा राहायचा तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे, मला हे करायचंय का, त्याच्या मागचा उद्देश काय, त्याच्या मागचा हेतू काय, त्याच्या मागची प्रेरणा काय, हे जोपर्यंत मला समजणार नाही तोपर्यंत ह्या 4 टप्प्यामध्ये माझा व्यवसाय, माझा स्टार्टअप मी नेऊ शकणार नाही. मला का करायचं आहे, आता भरपूर सारे आपले नवउद्योजक आहेत किंवा स्टार्टअप आहेत किंवा उद्योजक आहेत, ते म्हणतील की नाही मला रोजगार निर्माण करायचा आहे, मला काहीतरी एक सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करायची. सब झूट. सगळ्यात महत्वाचा व्यवसाय करण्याचा हेतू हा एका प्रोफेशनल व्यावसायिकासाठी फक्त आणि फक्त पैसा कमावणं, स्वतः आर्थिक समृद्ध होणं हा असला पाहिजे. का तर जोपर्यंत तुम्ही आर्थिक समृद्ध होणार नाही तोपर्यंत तुम्ही समाजाच्या उपयोगी पडणार नाही. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, स्वतःचं पोट भरलं तरच आपण शेजाऱ्याला भाकरी देऊ शकतो. बरोबर, जर समजा माझंच पोट नाही भरलं किंवा माझ्याच अंगावर कपडे नाहीत तर शेजारच्याची भूक आणि शेजारच्याचं अंग मी कसं झाकणार आहे.
जर तुम्हाला समाज सक्षम करायचा आहे, समाजसेवा करायची आहे, तर आर्थिकरित्या सक्षम व्हा आणि आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा स्टार्टअप हे सदैव फायदेशीर ठरतं. अपेक्षा करतोय की आजच्या ह्या एकंदरीत जे आपण 4 टप्पे बघितले किंवा बाराखडी स्टार्टअपची ह्या सिरीज मधल्या ह्या दुसऱ्या एपिसोडमध्ये जो आपण संवाद साधतोय, सध्या तरी हा एकमुखी संवाद आहे किंवा वन वे संवाद आहे, लवकरच आपण लाईव्ह कन्व्हर्सेशन ठेवणार आहे. तर या संवादामधनं नेमकं स्टार्टअप करायचं कसं, स्टार्टअप करण्यासाठीचे महत्वाचे टप्पे कुठले, आयडिया शोधायची कशी, आयडियाची पडताळणी कशी करायची, अंमलबजावणी कशी करायची, ऑपरेशन कसं करायचं, ह्या ज्या बेसिक किंवा मूळ संकल्पना आहेत याचा आपण ठाव घेतलाय. बरोबर. आणि जर समजा ह्या संकल्पनेविषयी तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा मेल आयडी देतोय, तुम्ही बिंदास मेल करा. नक्कीच माझ्या परीनं जेवढं काही शक्य होईल तेवढं तुमच्यासाठी करायचा प्रयत्न करेन. आता पुढचा जर विचार करायचा झाला, उद्योजक म्हणून जगताना आपण नेमका विचार कसा करतो मित्रांनो, तर तुमचा उद्योग मित्र जाता जाता तुम्हाला एक सल्ला देतोय. काय सल्ला आहे बरं? सल्ला देणारा उद्योग मित्र कोण? तर सल्ला देणारा उद्योग मित्र हा मागच्या 6 ते 7 वर्षामध्ये स्वतःचा व्यवसाय रडत पडत का असेना आज एका पोझिशनवरती आणतोय. मित्रांनो, काय होतं की आपण आपलं चुकतं कुठं, यशस्वी जे लोक झालेले आहेत ना आपण त्यांचा ऐकतो, पण खरा धडा जो आपल्याला मिळतो तो असतो अयशस्वी लोकांकडनं. कारण काय करायचंय याच्यापेक्षा काय करायचं नाही याचा अभ्यास खूप महत्वाचा ठरतो. जर तुम्हाला अपयशी व्हायचं नाही तर प्रत्येक अपयशाचा अनुभव तुम्ही स्वतः नाही घेऊ शकत. आजचा काळ, आजची वेळ ती नाही. प्रत्येक अनुभव घेण्यासाठी तेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक नाही, तर समोरच्याला लागलेली ठेस आपल्याला अनुभवाचं शांतपण देऊन जाते. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, उद्योग मित्र काय सांगतो की उद्योजक म्हणून जगताना, लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे, उद्योजक म्हणून जगताना कधीतरी तुम्ही खूप थकाल, अनंत अडचणी येतील, तुमचे बाहू थकतील, पाय दुखतील, तुम्ही पडाल, तुम्ही जखमी व्हाल. कधीतरी असं वाटेल की बास, आता मला काही करायचं नाही, मला सोडून द्यायचंय. म्हणजे फ्रस्ट्रेशनची शेवटची लेवल आपण गाठलेली असेल. त्यावेळेला मित्रांनो लक्षात घ्या, त्यावेळेला फक्त एकदा डोळे बंद करून शिवचरित्र आठवा आणि तुम्हाला आलेली संकट, तुम्हाला आलेल्या अडचणी ह्याची एक लिस्ट बनवून त्याच्या मुंडीवरती पाय ठेवून उभं राहा आणि म्हणा, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. हाच उद्योग मित्राचा महत्वाचा सल्ला आहे. मित्रांनो, स्टे ट्यून फॉर अ व्हेरियस इन्फॉर्मेटिव्ह, एकदम सहज सोप्या भाषेत आपल्या स्टार्टअप बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडले रहा. आपल्या बाराखडी स्टार्टअपची ह्या युट्यूब सिरीजवर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुस्तक विश्व. धन्यवाद.